आज पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आपल्याकडे उपवास खूप असतात, आठवड्यातून 2-3 उपवास आपले सहज होतात, त्यामुळे आपण वेगवेगळे पदार्थ ट्राय करत असतो उपवासाचे, फराळाचे। तर आज एक छानसा पदार्थ आपण इथे उपवासाचा बनवणार आहोत। साबुदाणा आणि रताळ्यापासून हा पदार्थ बनणार आहे। तर हा साबुदाणा रताळ्याचा आपण इथे शिरा बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपल्याला रताळा आणि साबुदाण्याचा आपल्याला शिरा बनवायचा आहे। त्यासाठी इथे बघा साबुदाणे घेतलेले आहेत, भिजवलेले नाहीयेत हे साबुदाणे। 1 वाटी मी साबुदाणे घेतलेले आहे। 2 टीस्पून इथे मी घेतलेले आहे खारीक आणि खोबऱ्याची पावडर आहे ही, खारीक खोबरं कुटलेलं। सुकं खोबरं घेतलेलं आहे 1-1.5 टीस्पून। चवीनुसार इथे गूळ घालणार आहे आणि 2 रताळे आपण इथे, 1 रताळच आहे हे मोठं, तर हे 1 रताळ आपण इथे उकडून घेतलेलं आहे। साली सगटच आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तर तुम्हाला आवडत नसेल तुम्ही साल याची काढून टाकू शकता। आता आपल्याला इथे हे कच्चे साबुदाणे आहेत, तर हे भाजून घ्यायचे आहेत एकीकडे। तर कढई मी गॅसवर ठेवलेली आहे। गॅसवर इथे कढई ठेवलेली आहे, तुपाची कढई आहे म्हणून मी ती तूप तसंच ठेवलेलं आहे, धुतली नाही। त्यामध्ये मी आता साबुदाणे भाजून घेणार आहे आणि इथे गरजेनुसार आपण तूप वापरणार आहे। तर तूप केव्हा वापरायचं आहे आणि किती वापरायचं आहे तर ते आपण इथे बघणार आहोत। तर आपल्याला इथे आता हे साबुदाणे व्यवस्थित आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत। कढई इथे तुपाची होती म्हणून मी त्यामध्ये साबुदाणे घातले। साबुदाणा भाजताना आपल्याला तुपाचा, तेलाचा वापर नाही करायचा आहे। फक्त ती कढई होती तुपाची म्हणून मी त्याच्यामध्ये साबुदाणा आपले भाजून घेतलेले आहेत। बाकी इथे भाजताना आपल्याला तुपाचा वापर नाही करायचा आहे। आपल्याला हे व्यवस्थित अगदी फुलेसपर्यंत, छान फुलेसपर्यंत हे साबुदाणे आपल्याला भाजून घ्यायचे। ते साबुदाण्यांचा बघा तडतड आवाज येतोय आणि एक एक साबुदाणा आपला असा छान मोठा फुललेला आहे। हे बघा, जसे आपल्या लाह्या फुलतात त्याप्रमाणे इथे हा साबुदाणा छान फुललेला आहे। हे बघा, एक एक दाणा मोठा मोठा होतोय। हे बघा, पूर्ण तो गरम होतो आधी आणि गरम झाल्यानंतर एक एक लाही फुटल्यासारखा आपला साबुदाणा इथे भाजला जातो। इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि कढई आपली गरमच आहे, तरी सुद्धा मी इथे थोडा वेळ थंड होईपर्यंत थोडस हे खालीवर करणार आहे। नंतर मी एका डिश मध्ये हा साबुदाणा काढून घेणार आहे। हा बघा, साबुदाणा आपला एकदम छान इथे भाजले गेलेला आहे। आपल्याला गार करायचा आहे आता। आपल्या इथे बघा थंडगार झालेला आहे। तर इथे आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाणा छान इथे फिरवून घ्यायचा आहे। तर तो किती बारीक हवा तर ते मी इथे दाखवते। बारीक रवा असतो आपला एकदम 0 नंबरचा, तसं आपल्याला हे साबुदाणा फिरवून घ्यायचा आहे। साबुदाणे आपले छान भाजलेले असतील तर आपल्याला हे बघा छान मस्त हे साबुदाण्याचं पीठ इथे तयार करून घेता येतं। एकीकडे आपल्याला आता गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे। तर तूप तुम्ही इथे आवडीप्रमाणे घालू शकता। तर इथे 1 टीस्पून मी तुपाचा वापर केलेला आहे। तुम्हाला अजून एखादा चमचा इथे जास्त घालायचं असलं तर तुम्ही घालू शकता आणि या शिऱ्यामध्ये ड्रायफ्रूट पण तुम्ही तुमच्या आवडीने घालू शकता। इथे मी फक्त खारीक खोबऱ्याची पावडर इथे घेतलेली आहे। तर ड्रायफ्रूट तुम्ही इथे वापरू शकता कुठलेही तुमच्या आवडीप्रमाणे। तर इथे आपल्याला तूप छान गरम होतं एकीकडे। तर आपण इथे आपल्याला हे रताळे तर तुम्ही एकतर खिसून घ्या त्याने, किसणे किंवा मग असं मॅशरच्या साहाय्याने आता हे तुकडे करते अशी, आणि थोडस ते मॅशरने असं जागच्या जागेवरती त्याला थोडस हे करते, किंवा तुम्ही अगदी कढईत टाकून आणि कालथ्याने हे केलं तरी चालेल, कारण आपलं नरम झालेला असतो रताळा। थोडस मॅशरने असं साली सगट आहे तर तुम्ही साल आवडत नसेल तर काढू शकता। साईडने आपण इथे अर्धी वाटी फक्त पाणी गरम करून घेणार आहे। आपल्याला पाणी किती लागणार आहे ते आपण वेळेवर ठरवू। कढईतलं तूप छान गरम झालेले आहे। आपल्याला इथे आता आपला साबुदाणा तुपामध्ये घालून घ्यायचा आहे। भाजल्यामुळे साबुदाणा एकदम असा हलका होतो, त्यामुळे साबुदाण्याचं पचण्याची जी हे आहे ती पण कमी होते। व्यवस्थित आपल्याला हा शिरा पचतो। हेल्दी आहे, पौष्टिक आहे, पटकन होणार आहे आणि स्वाद म्हणाल तर एकदम छान आहे। तर उपवासाच्या वेळेला आपण हा नक्कीच करू शकतो। हे बघा, व्यवस्थित इथे आपल्याला ते साबुदाणा आपला तुपावरती आपल्या परतून इथे आपलं बघा पीठ आपलं छान भाजलं जातं। अगोदर आपण भाजूनच घेतलेलं होतं। तुपाचा वापर मी परत सांगते तुम्ही इथे जास्त करू शकता। तुम्हाला जास्त तूप खायला आवडत असेल तर तुम्ही इथे तुपाचा वापर करू शकता। चला आता आपले हे बघा छान आपलं इथे
साबुदाण्याचं पीठ हे छान भाजून झालेलं आहे, व्यवस्थित आपण ते भाजून घेतलेले. तर आता आपल्याला इथे घालायचे आहेत आपले रताळे. आणि गुळ, आपल्याला रताळी आपली गोड आहेत त्यामुळे आपल्याला विचार करून इथे गुळ घालायचा आहे. आता आपण इथे आपली मॅश करून घेतलेली रताळी आपण इथे घातलेली. साल परत सांगते, तुम्हाला आवडत नसेल तर साल काढून टाका. मी स्वच्छ धुवून आणि चांगली होती साल म्हणून मी तशीच ठेवलेली आहे. गॅस आपल्याला इथे कमीच ठेवायचा आहे आणि हे छान मिक्स करायचे. इथे बघा रताळी आणि आपलं पीठ एकजीव झालेलं आहे. हे बघा पीठ आपलं व्हाईट व्हाईट होतं एकदम दिसत, पण आता बघा पूर्ण आपल्या रताळ्यामध्ये ते मिक्स झालेले आहे. हा शिरा अतिशय उत्तम लागतो. तुम्ही कितीही जास्त मोठ्या प्रमाणात करायचं म्हटलं तरी हा शिरा करू शकता. स्वादिष्ट तर आहेच आणि हेल्दी पण आहे. आता इथे आपल्याला घालून घ्यायचंय खोबरं आणि आपलं खारीक खोबऱ्याची पूड. ही पण आपल्याला याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची. कलर आपल्या शिऱ्याचा तुम्ही बघा किती छान आलेला आहे. इथे आपलं आता खारीक खोबरं आणि आपलं सुकं खोबरं हे आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे. आणि इथे आता बघा 1 वाटी इथे मी ज्या वाटीने इथे मोजून घेतलेलं होतं आपले साबुदाणे, तर त्या वाटीने मी इथे गुळ घेतलेला आहे, पण ते गुळ भरून नाही घेतलेला आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे गुळ घालू शकता. गोडाचं जेवढं तुम्हाला आवश्यकता असेल, आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे गुळ घालायचा आहे. तर तुम्ही 1 वाटीला 1.25 वाटी 1 वाटी सुद्धा इथे गुळ घालू शकता. तर आता मी गुळ घातलेला आहे. गुळ मी इथे छान मिक्स केलेला आहे आणि पाणी आपण एक साईडने गरम करायला ठेवलेलं आहे. हे सर्व साहित्य आपल्याला आधी असं छान मिक्स करायचंय. गुळ आपला मस्त मेल्ट होतोय त्याच्यामध्ये. आणि आता इथे आपल्याला पाणी घालायचंय. तर तुम्हाला पाण्याचं आता मी मोजमाप इथे सांगते घेतलेलं आहे. तर हे बघा छोटीशी वाटी इथे पहिले आपण पाणी घातलेले. टीस्पून म्हटले तर 5 टीस्पून पाणी असेल ते. तर एवढं अगदी तंतोतंत मोजण्याची गरज नाहीये, कारण आपलं पीठ आहे त्याच्यामध्ये याचं साबुदाण्याचं, त्यामुळे पीठ पाणी ऍब्झॉर्ब करून घेतात. मी पहिले सुरुवातीला जास्त एकदम घालायचं नाही. आणि आपल्याला गुळ आता छान मेल्ट करायचं आहे आणि पाणी आपल्याला अजून थोडंसं लागणार आहे, म्हणून थोडंसं एक्स्ट्राचं पाणी आपण बघा पाणी घेऊन ठेवायचं आहे. थोडंसं पाणी आपण आता अजून घालणार आहे, म्हणजे टीस्पून म्हटलं तर अजून 2 टीस्पून पाणी आपण इथे घालणार. तर तुम्हाला जर इथे पाण्याचा वापर करायचा नसेल तर तुम्ही याऐवजी इथे दूध सुद्धा वापरू शकता. अजून तुमचा शिरा एकदम मस्त हेल्दी होणार आहे. तर पाण्याच्या ऐवजी तुम्ही दुधाचा वापर इथे करू शकता. साईचं दूध असेल तरी सुद्धा एकदम बेस्ट तुमचा शिरा लागणार पण आहे आणि होणार पण आहे. अगदी तुम्हाला असं वाटतं बाबा कोलेस्ट्रॉलचा काही आमच्याकडे प्रॉब्लेम नाही, सगळे हेवी पदार्थ खाऊ शकतो, तर तुम्ही जरूर दूध चाय वापर करू शकता. हे बघा संपूर्ण मी इथे छान मिक्स केलेलं आहे. आणि आता याच्यावरती आपल्याला 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचंय. इथे 1 मिनिट झालेला आहे. आपला शिऱ्याचा कलर बघा, 1 नंबर आपला शिरा झालेला आहे. वास एकदम छान येतोय आणि थंड जरी झाला तरी हा शिरा खूप छान लागतो. इथे आपला रताळ्याचा शिरा तयार झालेला आहे. आता आपण थोडंसं त्याच्यावरती खोबरं घालणार आहे आणि थोडेसे आपल्या रताळ्याचे आपण थोडेसे उकडलेल्या रताळ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत, तर ते आपण घालणार आहे. जर शिरा प्रेमी जे असतील त्यांच्यासाठी उपवासाचा सुद्धा शिरा इथे आपण तयार केलेला आहे. तर छान हा शिरा लागतो, हेल्दी आहे, पौष्टिक आहे. छान तुम्ही ह्याच्यावरती वरून तुपाची धार घेतलात आता तरी सुद्धा चालते. आणि हे बघा आता एक थोडस आपलं सुकं खोबरं शिरा तयार झालेला आहे उपवासाचा. चला इथे आपला उपवासाचा शिरा तयार झालेला आहे. या शिऱ्याची एक खासियत अशी आहे, आपण रव्याचा शिरा केला तर गरमागरम खात असतो, पण हा शिरा तुम्ही जेवढा गार होऊ दिलात तेवढा तो शिरा खूप उत्तम लागतो. त्यामध्ये
छान आपल्या रातळ्याची चव उतरलेली असते। तर एखाद्या उपवासाच्या दिवशी गोडाची क्रेविंग आली तर हा शिरा नक्की करून बघा। आजची उपवासाच्या शिऱ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। माझ्या चॅनलवरती बऱ्याचशा उपवासाच्या पदार्थांची रेसिपीज मी दिलेल्या आहेत, त्याची प्लेलिस्ट मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तर चेक करू शकता तुम्ही। परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर, तोपर्यंत बाय बाय। द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रम। सौराष्ट्रे सोमनाथाच श्रीशैले मल्लिकार्जुन उज्जैन्यां महाकाल ओंकारं ममलेश्वरं परल्यं वेदनाथाच डाकिन्यां भीमशंकरं सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमीतटे हिमालया तु केदारं कृष्णेशं च शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठे नरः सत्पजन्मं कृतं पापं स्मरणेन विनश्यति। ओम नमः शिवाय।